नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण इन कम्प्युटेशन ऑफ टोटल इन्कम ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेणार आहोत. तो प्रॉब्लेम असा आहे: द इन्कम ऑफ श्री गणेश हु इज पार्शियली हँडिकॅप्ड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग. नंबर ए, बिझनेस प्रॉफिट इंटू ब्रॅकेट आफ्टर सेटिंग ऑफ rupees 26,000 paid as donation to a college bracket close rupees 2,52,000. Number B, 1/4 share from a recognized firm into bracket which has paid income tax bracket close rupees 8,000. Number C, interest on government securities rupees 8,000. Number D, dividend on shares of Indian companies rupees 6,000. Number E, Sri Ganesh took a life insurance policy of rupees 2 lakhs for his daughter-in-law on which a premium of rupees 2,000 was paid. Compute the total income for the assessment year 2020-21. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे आणि मिस्टर गणेश यांचं आपणाला टोटल इन्कम या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा कम्प्यूट करायचं आहे. आणि हे गणेश पार्शियली हँडिकॅप्ड आहेत, म्हणजे तेवढी म्हणजे सिव्हिअर डिसॅबिलिटी यांच्याकडे नाही, नॉर्मल डिसॅबिलिटी असलेले असेसी आहेत. तर अशा असेसीचं टोटल इन्कम कॅल्क्युलेट करताना आपणाला कशा पद्धतीने ते कॅल्क्युलेट करावं लागेल ते आपणाला ह्या चॅप्टरमध्ये अभ्यासायचं आहे. तर पहा, यामध्ये पहिलं जे उत्पन्न दिलेलं आहे बिझनेस प्रॉफिट दिलेलं आहे. बिझनेस प्रॉफिट, तर इन्कम फ्रॉम बिझनेस या ठिकाणी पहिलं हेड येईल, म्हणून नंबर 1 लिहितो मी या ठिकाणी. नंबर ए, इन्कम फ्रॉम बिझनेस. ह्या हेड खालचं यांचं उत्पन्न आहे. तर या ठिकाणी घ्या बिझनेस प्रॉफिट. तर पहा, बिझनेस प्रॉफिट हा किती आहे यांचा? बिझनेस प्रॉफिट 2,52,000. बिझनेस प्रॉफिट 2,52,000. हा 2,52,000 कसा आलेला आहे म्हणून त्यांनी सांगितलं आहे. तर पहा, आफ्टर सेटिंग ऑफ रुपीज 26,000 पेड ॲज डोनेशन टू कॉलेज. त्यांनी एका कॉलेजला डोनेशन दिलेलं आहे आणि डोनेशन दिल्यानंतर उरलेला प्रॉफिट एवढा आहे. तर मग डोनेशन देण्या अगोदर त्यांचं उत्पन्न किती होतं ते यामध्ये ॲड करून घ्या. डोनेशन टू कॉलेज किती? 26,000. तर हे पहा, यांचं 2,78,000 एवढं बिझनेसचा प्रॉफिट होता. 2,78,000 एवढा बिझनेसचा प्रॉफिट होता. म्हणजे या ठिकाणी सांगताना सांगितलं त्याने बिझनेस प्रॉफिट इंटू ब्रॅकेट आफ्टर सेटिंग ऑफ रुपीज 26,000 पेड ॲज डोनेशन टू कॉलेज रुपीज 2,52,000. तर कॉलेजला डोनेशन रुपये 26,000 दिल्यानंतर शिल्लक राहिलेला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट आहे 2,52,000. मग कॉलेजला डोनेशन देण्या अगोदर त्यांचा प्रॉफिट किती होता ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपणाला हे असं करावं लागलेलं आहे. बिझनेस प्रॉफिट त्यांचा निव्वळ 2,52,000 आणि जे कॉलेजला डोनेशन दिलेलं आहे त्यांनी ते 26,000 त्याच्यामध्ये ॲड करावं लागलं. म्हणजे कॉलेजला डोनेशन देण्या अगोदरचं त्यांचं उत्पन्न आहे 2,78,000. आलं लक्षात? तर यानंतर पुढं दिलं आहे पहा, नंबर बीमध्ये 1/4 शेअर फ्रॉम रेकग्नाइज्ड फर्म विच हॅज पेड इन्कम टॅक्स रुपीज 8,000. तर पहा, यांची एक भागीदारी संस्था आहे आणि त्या भागीदारी संस्थेकडून यांना 1/4 शेअर मिळालेला आहे आणि तो शेअर आहे 8,000 रुपये. आणि कंसात सांगितलं आहे विच हॅज पेड इन्कम टॅक्स, म्हणजे त्या भागीदारी संस्थेने
त्यांच्या उत्पन्नावरचा जो काही टॅक्स आहे तो टॅक्स पेड केलेला आहे. टॅक्स पेड करून उरलेला जो काही प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटमधला श्री गणेश यांचा 1/4 हिस्सा म्हणजे ₹8,000 गणेश यांना दिलेले आहेत. मग आता मला सांगा, ज्या उत्पन्नावर टॅक्स भरलेला आहे, टॅक्स भरल्यानंतर शिल्लक राहिलेलं उत्पन्न पार्टनरमध्ये त्या ठिकाणी विभागल्या गेलेले आहे त्यांच्या भांडवल विभागणीच्या प्रमाणामध्ये. मग पुन्हा त्या 8,000वर आपणाला टॅक्स लावता येईल का? नाही, कारण टॅक्स आकारूनच किंवा टॅक्स मायनस करूनच उरलेला प्रॉफिट भागीदारामध्ये त्या ठिकाणी वाटप करण्यात आलेला आहे. तर गणेश यांच्या हिश्श्याला आला तो प्रॉफिट ₹8,000, म्हणजे हा टॅक्स कपात करून आलेला प्रॉफिट आहे. म्हणजे याला पुन्हा आपणाला या ठिकाणी टॅक्समध्ये घेता येत नाही. म्हणून या ठिकाणी लिहा शेअर ऑफ प्रॉफिट. शेअर ऑफ प्रॉफिट फ्रॉम फर्म, प्रॉफिट फ्रॉम अ फर्म. फर्म म्हणजे भागीदारी संस्था. exempt under section 10(2)(a) नुसार हे एक्झम्प्ट आहे. तर या ठिकाणी हे नील येईल. याची बेरीज करा. बेरीज करून बाहेरच्या कॉलममध्ये घ्या 2,78,000. याची बेरीज करून बाहेरच्या कॉलममध्ये घेतलं तर 2,78,000 रुपये इन्कम फ्रॉम बिझनेस या ठिकाणी आलेला आहे. आलं लक्षात? यांचा स्वतःचा बिझनेस आहे, त्यापासून उत्पन्न मिळालं आहे. भागीदारी संस्था आहे, भागीदारी संस्थेचं उत्पन्न यांना मिळालं आहे, पण ते टॅक्स कपात करून उर्वरित रक्कम भागीदारामध्ये विभागली, त्याच्यावर टॅक्स आकारलेला आहे. पुन्हा टॅक्स आपणाला आकारता येत नाही, म्हणून ह्या कलमाअंतर्गत ते नील एक्झम्प्ट आहे. म्हणून त्या ठिकाणी नील आपण घेतलं. तर त्यांच्या व्यवसायापासून आणि भागीदारी संस्थेपासून मिळालेलं उत्पन्न त्यांना 2,78,000 रुपये या ठिकाणी आलेलं आहे. त्यानंतर पुढं तिसरा आयटम दिला आहे पहा, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज ₹8,000. आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीचं उत्पन्न म्हणलं की इन्कम फ्रॉम अदर सोर्स हा त्या ठिकाणी येतो. म्हणून या ठिकाणी नंबर बी घ्या, इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. हे दुसरं त्यांचं उत्पन्नाचं हेड आहे, इन्कम फ्रॉम अदर सोर्स. यापासून त्यांना इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी उत्पन्न मिळालेलं आहे. तर लिहा इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज किती रुपये? 8,000 रुपये. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 8,000. त्यानंतर पुढे दिले पहा डिव्हिडंड ऑन शेअर ऑफ इंडियन कंपनी 6,000. तर हे एक्झम्प्ट आहे. डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी हे आहे एक्झम्प्ट. त्यानंतर शेअर श्री गणेश टूक. आता हे त्यांनी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस एवढंच आहे त्यांचं. हे 8,000 रुपये बाहेरच्या कॉलममध्ये घ्या आणि आता यांची बेरीज करा. यांचं 2,86,000 रुपये एकूण उत्पन्न आलेलं आहे पहा. याला म्हणायचं ग्रॉस टोटल इन्कम. ग्रॉस टोटल इन्कम आलं 2,86,000 रुपये. 2 मार्गाने मिळालेलं उत्पन्न आहे हे. बिझनेसपासून 2,78,000, इन्कम फ्रॉम अदर सोर्सपासून 8,000, असं 2,86,000 रुपये यांना उत्पन्न मिळालेलं आहे. आता ह्या ग्रॉस टोटल इन्कममधून यांना डिडक्शन कोणकोणते मिळू शकतात ते घेऊ आपण. लेस डिडक्शन
अंडर सेक्शन 80 डिडक्शन अंडर सेक्शन 80 कलम 80 अंतर्गत त्यांना मिळणारे डिडक्शन कोणकोणते आहेत. तर पहा, पहिलं घेऊ आपण नंबर 1 अंडर सेक्शन 80C. आलं लक्षात, अंडर सेक्शन 80C. तर पहा, आता सर्वात शेवटचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मी या ठिकाणी वाचतो. श्री गणेश टूक अ लाईफ इन्शुरन्स पॉलिसी ऑफ ₹2 lakhs फॉर हिज डॉटर इन लॉ ऑन विच अ प्रीमियम ऑफ ₹2000 वॉज पेड. आता यांनी श्री गणेश यांनी डॉटर इन लॉच्या नावाने, आलं लक्षात, डॉटर इन लॉच्या नावाने या ठिकाणी ही पॉलिसी घेतलेली आहे 2 लाख रुपयाची. आणि ह्या 2 लाखावर 2000 रुपये त्यांनी प्रीमियम पेड केलेला आहे. तर हा प्रीमियम यांना अंडर सेक्शन 80C खाली डिडक्शन मिळेल का? तर पहा, मिळणार नाही. कारण डॉटर इन लॉ म्हणजे यांच्यावर अवलंबून ही व्यक्ती नाही. यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीची पॉलिसी जर यांनी घेतली आणि त्याचा जर विमा हप्ता उत्पन्नातून पेड केलेला असेल तरच यांना अंडर सेक्शन 80C खाली डिडक्शन मिळेल. मग आता यांच्यावर अवलंबून असणारे कोण? ते स्वतःची पॉलिसी किंवा त्याच्या पत्नीची पॉलिसी किंवा त्यांच्यावर अवलंबून असणारे मुलं. आलं लक्षात, मुलगा किंवा मुलगी किंवा आईवडील यांच्या नावाने घेतलेली जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीवरच्या हप्त्याचं डिडक्शन या ठिकाणी अंडर सेक्शन 80C खाली मिळू शकते. आता हे डॉटर इन लॉ म्हणजे कोण? त्यांची म्हणजे सून. आलं लक्षात, डॉटर इन लॉ, आलं लक्षात, सून आहे, मुलाची पत्नी आहे. मुलाच्या पत्नीच्या नावाने त्यांनी 2 लाखाची पॉलिसी घेतलेली आहे आणि त्याच्यावरचा जो हप्ता आहे 2000 रुपये पेड केलेला आहे. आता म्हणजे मुलाची ती म्हणजे पत्नी असल्यामुळे किंवा सून असल्यामुळे ते इंडिपेंडंट आहेत असं मानलं जाते. ते स्वतंत्र आहेत असं मानलं जाते. त्यांचा उत्पन्नाचा मार्ग स्वतंत्र आहे असं मानलं जाते. आणि मग डॉटर इन लॉच्या नावाने घेतलेली जी पॉलिसी आहे त्या पॉलिसीवरचा जो हप्ता यांनी पेड केलेला आहे त्याचं डिडक्शन श्री गणेश यांना मिळणार नाही. आलं लक्षात. आता हे डिडक्शन कुणाला मिळेल? डॉटर इन लॉच्या नवऱ्याच्या उत्पन्नातून किंवा त्या डॉटर इन लॉच्या उत्पन्नातून त्यांना डिडक्शन मिळू शकते. कारण डॉटर इन लॉ हे डिपेंडंट रिलेटिव्ह नाही, अवलंबून असणारा नातेवाईक नाही. आलं लक्षात. तिचा पती आहे, त्यांचा संसार वेगळा आहे, त्यांचं अस्तित्व वेगळं मानलेलं आहे आणि म्हणून हे 2000 रुपये या ठिकाणी यांना डिडक्शन मिळणार नाही, जरी यांनी यांच्या उत्पन्नातून दिलेलं आहे असं सांगितलेलं असलं तरी. त्यानंतर दुसरं डिडक्शन आहे पहा यांना मिळणारं, यांनी डोनेशन दिलेलं आहे. आलं लक्षात. अंडर सेक्शन 80G डोनेशन टू कॉलेज, डोनेशन टू कॉलेज असं दिलेलं आहे. तर पहा, डोनेशन टू कॉलेजला यांनी डोनेशन दिलेलं आहे. तर त्याची वर्किंग नोट आपण या ठिकाणी केलेली आहे. तर डिडक्शन अंडर सेक्शन 80G वर्किंग नोट नंबर 1 ॲडजस्टेड टोटल इन्कम आपणाला या ठिकाणी काढावं लागते. आणि हे ॲडजस्टेड टोटल इन्कम कसं काढणार? तर पहा, ग्रॉस टोटल इन्कम यांचं 2,86,000 आहे आणि त्याच्यातून एक्झम्प्ट अमाऊंट ॲज हँडिकॅप्ड असेसी 75,000. श्री गणेश हे पार्शियल हँडिकॅप्ड असल्यामुळे त्यांना 75,000 अंडर सेक्शन 80U खाली डिडक्शन मिळते. तर ह्या 2,86,000मधून मिळणारं जे डिडक्शन आहे, हँडिकॅप म्हणून मिळणारं जे डिडक्शन आहे ते 75,000 रुपये याच्यातून मायनस केलेले आहेत. मायनस करून 2,11,000 या ठिकाणी शिल्लक राहिले. त्याला म्हणायचं ॲडजस्टेड टोटल इन्कम. आलं लक्षात. ॲडजस्टेड टोटल इन्कम किंवा त्याला क्वालिफाईंग अमाऊंट देखील म्हणतात. मग आता क्वालिफाईंग अमाऊंटच्या 10% पर्यंत जर ते म्हणजे हे असेल, काय म्हणता येईल त्याला, डोनेशन, क्वालिफाईंग अमाऊंटच्या 10% पर्यंत ते डोनेशन असेल तर ते त्या ठिकाणी डिडक्शन मिळू शकते. तर पहा, 10% ऑफ क्वालिफाईंग अमाऊंट दॅट इज 10% ऑफ ₹2,1100
11,000, 2,11,000, 10% of qualifying amount, that is 10% of rupees 2,11,000. 2,11,000च्या 10% म्हणजे किती आले? 21,100. तर 21,100 एवढं त्यांना त्या ठिकाणी डिडक्शन मिळू शकते. परंतु ज्या कॉलेजला यांनी डोनेशन दिलेलं आहे, जर कॉलेज, विद्यापीठ अशा संस्थांना जर डोनेशन दिलं तर 50% डोनेशन त्या ठिकाणी करमुक्त होते. म्हणून या ठिकाणी 21,000च्या 50%, एक्झम्प्ट अमाऊंट 50% ऑफ 21,100. आलं लक्षात? एक्झम्प्ट अमाऊंट 50% ऑफ रुपीज 21,100 इज इक्वल टू 10,550. तर पहा, क्वालिफाईंग अमाऊंट आपण अशा पद्धतीनं काढले. 2,86,000तून त्यांना मिळणारं डिडक्शन 75,000 मायनस केलं, 2,11,000 राहिले. 2,11,000 क्वालिफाईंग अमाऊंट आलेलं आहे. क्वालिफाईंग अमाऊंटच्या 10% म्हणजे 21,100 या ठिकाणी काढलेलं आहे. आता ज्या कॉलेजला आपण डोनेशन दिलेलं आहे, म्हणजे गणेश यांनी डोनेशन दिलेलं आहे, ते 50%च्या यादीमध्ये आहे, 100%च्या यादीमध्ये नाही. म्हणजे 100% डिडक्शन मिळणाऱ्या यादीमध्ये ते नाही. 50% डिडक्शन मिळणाऱ्या यादीमध्ये असल्यामुळे 21,000च्या 50% म्हणजे 10,550 रुपये या ठिकाणी डिडक्शन मिळेल. या ठिकाणी कंसात लिहितो, सी वर्किंग नोट नंबर 1. म्हणजे याच्या स्पष्टीकरणासाठी ही वर्किंग नोट नंबर 1 पाहण्यात यावी असं त्यांनी सांगितलं. असं ते त्याचं स्पष्टीकरण आहे. त्यानंतर यांना तिसरं डिडक्शन मिळते पहा या ठिकाणी. आता हे हँडिकॅप आहेत, पार्शियल हँडिकॅप असल्यामुळे अंडर सेक्शन 80U, अंडर सेक्शन 80U रिगार्डिंग partially handicapped, तर 75,000 रुपये या ठिकाणी डिडक्शन मिळते. हे 75,000 आपण या 2,86,000तून मायनस केलेले आहेत. आलं लक्षात? नाही ते 75,000 कुठून आले? तर हे ते 75,000 आहेत. अंडर सेक्शन 80U खाली त्यांना पार्शियली हँडिकॅप असल्यामुळे 75,000चं डिडक्शन मिळते. आणि ते जर पूर्ण हँडिकॅप असते तर 1,25,000चं डिडक्शन त्यांना मिळालं असतं. तर आता ह्या डिडक्शनची बेरीज करा. 85,550 एवढं डिडक्शन त्यांना मिळालेलं आहे. आणि हे मायनस केल्याच्या नंतर या ठिकाणी शिल्लक राहते पहा 2,04,50 एवढं उत्पन्न या ठिकाणी शिल्लक राहते. त्याला म्हणायचं टोटल इन्कम किंवा याला टॅक्सेबल इन्कम देखील त्या ठिकाणी संबोधता येईल आपणाला. टॅक्सेबल इन्कम 2,04,50 रुपये हे टॅक्सेबल इन्कम आहे. आणि या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे. काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.